आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर होईल, त्याला आपण सर्वजण तिकडे या, भरभरून बोलायचे मला तुमच्याशी, तिकडेच बोलू. आणि यानंतरची बातमी आहे राज्यभरामध्ये निवडून आलेल्या बिनविरोध उमेदवारांसंदर्भातली. बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागते असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. धुळ्यामधल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे, यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिर्ची लागते. अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला एक रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. गुलाबराव पाटील अन्य नेतेही सहभागी झाले. जळगावकरांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भाजप सेना महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे, महापौर बनणार आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जळगावला विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि त्याकरता जो काही निधी लागेल तो सगळा निधी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल, अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वस्त करण्याकरता मी आलेलो आहे. आणि नागपूरचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना दिले. देशामध्ये पहिल्यांदा 24/7 ची योजना या नागपूर शहरामध्ये आपण केली आणि आज आपण हे सांगू शकतो की नागपूरच्या बहुतांश भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं शाश्वत पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी देतो. आणि ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला धक्का बसलाय. मनसेचे नेते संतोष धुरी यांनी हाती कमळ घेतले. ज्या जागा ठाकरे गटाला नको होत्या त्या जागा मनसेला दिल्या. राज ठाकरेंनी संपूर्ण पक्षच ठाकरे गटाकडे सरेंडर केला. संदीप देशपांडेंना कोणत्याही चर्चेत सहभागी केलं नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना उमेदवारी देऊ नका असा आदेश देण्यात आला होता आणि हा आदेश मातोश्रीहून आला होता असा गौप्यस्फोट संतोष धुरी यांनी केलाय. याशिवाय उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले कारण एकाचं मन मोठं आहे तर दुसऱ्याचं कोतं आहे अशी टीका संतोष धुरी यांनी केली. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, परंतु ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत. आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे. आणि ज्या संतोष धुरींनी हे सगळे आरोप केलेले आहेत, जे भाजपमध्ये आता गेलेले आहेत, ते संतोष धुरी मनसेसाठी नेमके काय होते, त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे बघूयात. मनसे कोर टीमचे नेते अशी संतोष धुरी यांची ओळख. मनसेच्या वरळी विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा ही संतोष धुरींकडे होती. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी हे आघाडीवर असायचे. 2012च्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक म्हणून ते निवडून गेले. 2017ला समाधान सरवणकर, महेश सावंत यांच्या विरोधात ते पराभूत झाले.
2017ला त्यावेळेस वॉर्ड क्रमांक 194 मध्ये संतोष धुरींना मिळालेल्या मतांचा आकडा होता 6684. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचे ते खास दोस्त. आणि याबाबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया बघूया. हे दादरमधील शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. बरेचसे याच्यामध्ये पदाधिकारी आहेत, उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत आणि त्याचबरोबर एलपी स्टँड परिसरातली ही आंबेडकर नगर परिसरातली ही बरेचसे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आता मनसे पक्षामध्ये प्रवेश केलेत. हे सगळे 192 प्रभागातील कार्यकर्ते आहेत आणि बेसिकली ते राज ठाकरे साहेबांच्या प्रेमापोटी या पक्षात आलेत. कोणताही कुठलाही म्हणजे काय म्हणतात नाही स्वार्थ न ठेवता त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. आणि भाजपला काय सोनं लागलं का? भाजपमधील इन्कमिंगवर संजय राऊतांनी हा टोला लगावला. नाराज झालं म्हणून कुणी भाजपमध्ये जातं का? धुरींच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊतांची ही प्रतिक्रिया. काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालंय का? तर नाही. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय? की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलंय मराठी जनतेने. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात. हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे? भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत. लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. आणि नाशिककरांची भाजपपासून सुटका व्हायला हवी. डबल इंजिन नाही तर लुटारू इंजिन असं अरविंद सावंत यांनी महायुतीवर टीका करताना म्हटलं. पण ज्या दिवशी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आली आणि परवा अधिकृतपणे युती जाहीर केली, तर उभ्या महाराष्ट्रात ढोल वाजले, पेढे वाटले गेले, आनंद व्यक्त केला गेला. उभ्या महाराष्ट्राला प्रचंड आनंद या प्रकारे झालेला आहे आणि त्याचा निश्चितच राजकीय लाभापोटी केलेला नाहीये. आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भावाभावांमध्येच जुंपली. भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी दशरथ पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. घराच्या बाहेर निघतात, त्यांना विधानसभेला 1300 मतं आहे आणि या प्रभागात 80 मतं आहे. त्यांचा कोणी विचारही करणार नाही. त्यांचं तुम्ही नाव पण घेऊ नका. ते आमच्या समोर काहीच नाही आणि त्यांना स्वीकारत पण नाही. अजून त्यांच्याबरोबर गुन्हेगार लोक आहे, ज्यांनी मर्डर केलेले, खंड्या गोळा करणारे, खंड्यांचे गुन्हे. लोक गुन्हेगारीला मतदान करत नाही. 25 वर्ष घरात बसणाऱ्याला जनता मदत करत नाही. आणि नाशिकमधले 2 माजी महापौर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा होईल. दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील हा शिवसेनेचा उमेदवार आहे. अशोक मुर्तडक सुद्धा अपक्ष लढत आहेत. आणि अलका अहिरेंनी माघार घेतली नाही तर कारवाई करू असं भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटलंय. प्रभाग क्रमांक 26च्या अलका अहिरे यांना माघार घेण्याची सूचना करण्यात आली होती. भाजप पुरस्कृत उमेदवार पुष्पावती पवार यांना संधी देण्यात आली. नाशिक भाजपमध्ये त्यामुळे गोंधळाचं वातावरण आहे. जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 26 क चे अधिकृत उमेदवार पुष्पावती पवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहे, परंतु चिन्ह वाटपामध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्या पुरस्कृत राहणार आहे. आणि जर अलका अहिरे आणि कैलास अहिरे स्वतःहून भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करणार आहे, त्यांनी जर प्रचार केला नाही तर पक्ष त्यांच्यावर कडक कारवाई करेल. आणि उद्धव ठाकरे कोकणची जनता हा अपमान सहन करणार नाही. साटम चाटम या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव वाकरेने, हो मी त्याला वाकरे म्हणेन, कारण का जिहाद्यांच्या समोर वाकून वाकून त्याचा कणाच मोडलेला आहे. त्या उद्धव ठाकरेने आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटमांच्या आडनावाबद्दल जे अपमानास्पद शब्द काढला, त्याच्यामुळे ह्या उद्धव ठाकरेला
आता कोकणाच्या जनतेची ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि अमरावतीमध्ये संजय खोडके आणि रवी राणा यांच्यात जुंपली. शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले का असं संजय खोडके यांनी रवी राणांवर टीका केली आणि राजकारणात देवाला तरी सोडा असं खोडकेंच्या टीकेवर रवी राणा यांनी पलटवार केला. या 15 वर्षे इथं आमदार असलेल्या आमदारांनी या साईनगरमध्ये काय केलं तुम्ही पहा. आताही काही भागामध्ये गेलं तर लोक सांगतात की ताईंनी केलेला रस्ता होता, ताईंनी केलेलं हे काम होतं, त्याच्यानंतर काही झालं नाही. म्हणजे तुमच्याजवळ एवढा पैसा येतो, तो पैसा जातो कुठं? खऱ्या अर्थानं याचं ऑडिट करण्याची गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की शासनाचा जेवढा निधी आला आहे त्याचं ऑडिट करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. शासन एवढा पैसा देतो पण ते पैसे चालले कुठं? शासकीय पैसा आपण घेऊन चाललो का आपल्या काय म्हणतो आपण ते हनुमानगडीवर घेऊन चाललो का? हे तपासण्याची गरज आहे. संजय खोडकेंचं डोकं जाग्यावर नाहीये, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरही अशा खालच्या स्तरावर उतरतात. राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे. बजरंगबली इष्टदेव आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये संकट मोचक आहे आणि बजरंगबलीच्या तीर्थक्षेत्रावर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडकेचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे. आणि सावरी ड्रग्ज प्रकरणावरून अंधारेंनी देसाईंवर आरोप केले. सातारा जिल्ह्याची काळजी अंधारेंनी करू नये असं शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारेंच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलंय. जे शंभूराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते ते शंभूराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत? शंभूराज देसाईंनी कोणती माहिती घेतली ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही? शंभूराज देसाई ही गोष्ट का सांगत नाहीयेत की नेमका तो 1200 मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता? रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहीत केली होती का? जमीन अधिगृहीत केली तर ती कोणी अधिगृहीत केली होती? याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात. जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात? सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात. माझ्याकडे सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा जबाबदारी आहे. मी रात्री सांगलीवरून आलो, आजची बैठक करून आता नव्या मुंबईला निघालोय. सुषमा अंधारेंना मुंबईत बसून बोलायला काय लागते? आम्ही लोकांच्यात आहे, सारखं लोकांच्यात जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही 1 to 1 चर्चा करायला आमची तयारी आहे. सुषमा अंधारेंनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही. कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.